मनोज जरांगे यांनी परत एकदा 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा केला. मात्र या नोंदी कधीच्या हा प्रश्न परत एकदा उपस्थित झालेला आहे. शासनाचे जे आकडे आणि शासनाने जे त्यांच्या संकेतस्थळावर अपलोड केलेले कागदपत्र आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की स्वतः शासन म्हणतं की आजपर्यंत ज्या एकूण नोंदी सापडल्या त्या 58,90,155 आहे. मात्र यामध्ये 2023 नंतर ज्या नोंदी आहे त्या जवळपास 14,31,624 आहे. अशा प्रकारचे शिंदे समितीच्या या अहवालाचे हे कागदपत्र आहे. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जो दावा आहे की जवळपास 37 लाख नोंदी या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या आधीच्या नोंदी आहे आणि त्या 58 लाख नोंदीमध्ये मनोज जरांगे त्याचा उल्लेख करू नये अशी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मागणी केलेली आहे. या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. सर, परत मनोज जरांगेने 58 लाख नोंदीचा उल्लेख केला. नाही, आता कसा आहे की तो विषय फार जुना झाला. वारंवार आम्ही सांगत असतो आणि सरकार जी आकडेवारी प्रसिद्ध करते त्याच्या आधारे आम्ही बोलत असतो. सरकारने जी आकडेवारी नुकतीच 30 जुलैला प्रसिद्ध केलेली आहे त्यानुसार सरकारने सांगितलेलं आहे की 1986 ते 2023 म्हणजे हे आंदोलन सुरू व्हायच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये इथे आतापर्यंत 58,26,868 नोंदी सापडल्या सरकारने मान्य केलेल्या आतापर्यंत. आणि त्याच्यापैकी 51,71,781 प्रमाणपत्र वितरित झालेले ज्या लोकांनी मागणी केली त्याच्याने. आता इथे मूळ कसं आहे की 1986 ते 2023 ह्या संपूर्ण राज्यामध्ये 37,47,142 प्रमाणपत्र इश्यू केले होते. त्याच्यापैकी मराठवाडा विभागात फक्त 652 होते. 23 नंतर म्हणजेच आंदोलनानंतर मराठवाडा विभागात 3,11,000 प्रमाणपत्र इश्यू केले आणि राज्यामध्ये 14,24,000 आणि उपसमिती स्थापन झाल्यानंतर 72,000 हे आणि संपूर्ण राज्यामध्ये 3,51,000. आता महत्त्वाचा इथे प्रश्न आहे की ही जे 86 ते 23 याचा आंदोलनाशी काही संबंध नाही. 23 नंतर मराठवाड्यामध्ये जे 3,11,287 प्रमाणपत्र मानू बाकीचे राज्यामध्ये 14 लाखामधून 3 लाख गेलं तर 11 लाख हे नियमित प्रक्रियेमध्ये दिलेले आहे ना. याचा आणि नोंदीचा काही संबंध नाही. मी नेहमी म्हणत असतो की ज्या घरी पहिला पोरगा 10वा वर्ग 12 वर्ग पास झाला त्याला नवीन जात प्रमाणपत्र काढावं लागतं आणि त्याची व्हॅलिडिटी करावी लागते. तो आकडा हा 11 लाखाचा आहे किंवा हा 3,89,000चा आहे. असं म्हणता येईल का की 3,89,000 आणि या 72,000 या जर एकत्र केल्या तर या नवीन नोंदी सापडल्या असं म्हणता येईल? नाही. 22/8/25 नंतर मराठवाडा विभागात जे 72,000 दिलेले आहे ते नवीन असू शकतात, मी असं म्हणणार नाही. पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये जर आपण 3 लाख सर्टिफिकेट दिले याचा आणि नोंदीचा काही संबंध नाही, कारण हे जुन्याच प्रमाणपत्राच्या किंवा कागदपत्राच्या आधारे दिलेले प्रमाणपत्र आहे. आता आपण तेच आता महत्त्वाचं आहे की जात वैधता प्रमाणपत्र की मराठवाड्यामध्ये जे 3,11,000 प्रमाणपत्र निर्गमित केले 24/10/23 पासून त्यापैकी व्हॅलिडिटीकरता किती लोकांनी अर्ज केले 20,143 आणि निर्गमित किती झाले 15,597. मग उर्वरित लोकांनी का बरं अर्ज नाही केला हा संशोधनाचा विषय आहे. बाकी तुम्ही आमच्या अमरावती विदर्भामध्ये घ्या. अमरावती विभागामध्ये 53,000 लोकांनी अर्ज केला, 49,000 लोकांना व्हॅलिडिटी झाल्या, कारण यांच्याकडे पिढ्याचे कागद आहेत. याचा आणि नवीन नोंदी सापडल्या याचा काही संबंध नाही. आता असं म्हणता येईल का की फक्त हे जे 20,000 आपल्याला म्हणजे 15,000 ज्यांना खास जात वैधता प्रमाणपत्र मिळाले हे नव्यानं असू शकते? नव्याने आलेलं आहे, मी मान्य करतो ना. हे 15,597 पण त्यांच्याकडे कागदपत्र आहेत म्हणून त्यांना व्हॅलिडिटी मिळाली, म्हणून त्यांना खोटे ओबीसी म्हणता येणार नाही. कारण ही सतत चालत आलेली प्रक्रिया आहे की वडील आजोबा पंजोबाच्या कागदपत्रावर असेल तर त्याला दिल्या. 58 लाख नोंदीच्या आधारे मनोज जरांगे संभ्रम निर्माण करते. संभ्रम मराठा समाजामध्ये संभ्रम आणि ओबीसी समाजामध्ये संभ्रम की ओबीसी समाजाला असं वाटते का याच्यामुळे आमचं नुकसान कुठंच नाही. मी नेहमी आकडेवारीवरून सांगत असतो की याच्यामुळे ओबीसीच्या जे खरे ओबीसी आहे त्यांच्या येण्यामुळे या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागला. अभ्यासक जे टीम आहे त्यांच्याजवळ त्यांनी तरी कुठेतरी हे मनोज जरांगेंना समजून सांगा असं विनंती करा तुम्ही. नाही, सर्वांनी सांगायला पाहिजे, त्यांनी अभ्यास करायला पाहिजे.
की जे मराठवाडा सोडून उर्वरित जो महाराष्ट्र आहे, मग ज्याच्यामध्ये अमरावती विभाग आहे, नागपूर विभाग आहे, कोकण विभाग आहे, पुणे विभाग आहे, नाशिक विभाग, याच्याशी आणि आंदोलनाचा काही संबंध नाही. कारण ह्या जुन्याच नोंदी आहे आमच्या लोकांच्या, त्याच्या आधारे भावी पिढीला मिळणारे हे प्रमाणपत्र आहे. आपण बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 58 लाख नोंदी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे की कुठेतरी 58 लाख नोंदीचा वारंवार मनोज जरांगे उल्लेख करतात, त्यामुळे कुठेतरी एक संभ्रम निर्माण होत आहे. मात्र 2023 आंदोलन सुरू होण्याच्या आधीच 37 लाख नोंदी या महाराष्ट्रामध्ये होत्या. त्या संदर्भात जात वैधता प्रमाणपत्र देखील मिळालेले होते. त्यामुळे कुठेतरी परत 58 लाख नोंदीचा उल्लेख करून मनोज जरांगे यांनी ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नये अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.